जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. मित्रांनो, लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेटमेंट ट्रॅप डिस्कस केलेले होते आणि समजून घेतलं होतं की वाचन शिस्त, रीडिंग ॲबिलिटी किती महत्वाची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीवायक्यू फॅमिलिरिटी ट्रॅप डिस्कस करणार आहोत. सुरू करण्याच्या आधी एक नोट, जे पण स्क्रीनशॉट आहेत ते ऑफिशियल क्वेश्चन पेपर मधनं घेतलेले आहेत, सेट नंबर ए. आता ह्या अनालिसिसचा उद्देश काय आहे? बघा, पीवायक्यू डायरेक्टली इनडायरेक्टली एक्झामिनर आपल्याला विचारतो, पण आपण पीवायक्यू वाचल्यानंतर त्यांना तपासतोत का, त्याचं व्हेरिफिकेशन करतोत का? पीवायक्यू म्हणजे पाठ करायची गोष्ट नाहीये, तर पीवायक्यू समजून वापरण्याचा कन्सेप्ट आहे. आता प्रत्येक प्रश्न, जो प्रश्न पीवायक्यू आहे, तो प्रश्न खरंच पीवायक्यू आहे का, का फक्त पीवायक्यू सारखा तुम्हाला दिसतोय? कारण की एक्झामिनर काय करतो, त्या पीवायक्यू मध्ये थोडासा अँगल चेंज करतो, बघा जास्त पण नाही, थोडासा अँगल चेंज करतो. आणि तुम्हाला काय वाटतं की पीवायक्यू आहे, तुम्ही लगेच ओव्हर कॉन्फिडंट होता आणि ओव्हर कॉन्फिडंट मध्ये तुम्ही हा बदललेला अँगल चेक करत नाही. ठीक आहे, म्हणजे एक्झामिनर काय तपासतोय की तुम्ही पीवायक्यू ओळखला, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही पीवायक्यू व्हेरीफाय केलाय का नाही, म्हणजे तुमची मेमरी वर्सेस लॉजिक चेक करण्याचा प्रयत्न करतो एक्झामिनर. आता पीवायक्यू लॉजिक वर्सेस स्टेटमेंट ट्रॅप यांच्यामध्ये फरक काय? बघा, स्टेटमेंट ट्रॅप म्हणजे तुम्ही प्रश्न नीट वाचता का नाही, आणि पीवायक्यू लॉजिक म्हटलं की तुम्ही प्रश्न तर नीट वाचणार, कारण की बघा पीवायक्यू आला की तुमचा थोडा कॉन्फिडन्स वाढतो, पण तुम्ही व्हेरीफाय केलंय का नाही. ह्या दोन्ही चुका वेगळ्या आहेत आणि फार महत्वाच्या आहेत. आता पहिला प्रश्न पाहूयात आपण. प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणते सामाजिक कार्य केले होते? याच्यामध्ये बघा, स्टेटमेंट ए, बी आणि डी हे तिन्ही विधान पीवायक्यू मधनं आलेले आहेत. फक्त एक्झामिनरनं काय केले, फ्रेमिंग थोडीशी चेंज केलेली आहे. ओके, याचं जर तुम्ही पीवायक्यू ला व्यवस्थित बघितलं असतं तर तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचला असता. आता तुम्हाला रेफरन्स साठी मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवते. 2023 मध्ये प्रश्न विचारलेला होता या पद्धतीने. प्रार्थना समाजाचा आलेला होता, स्थापना केव्हा झाली आणि प्रार्थना समाजामार्फत काय सुरू केलेलं. त्याच्यात नंतर 2020 मध्ये पण आपल्याला प्रार्थना समाजावरती प्रश्न आलेला होता. बघा, प्रश्न कसे व्हायले, तर प्रश्नाचा अँगल चेंज होतोय. हे स्क्रीनशॉट दाखवण्याचं मागचं उद्देश तुम्हाला रेफरन्स म्हणून तुम्हाला समजायला सोपं जावं की कसा अँगल एक्झामिनरनं चेंज केलेला आहे. आता दुसरा प्रश्न पाहूयात. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे? ठीक आहे, हा प्रश्न सोपा आहे आणि पीवायक्यू ओरिएंटेड आहे. आता पीवायक्यू मध्ये तुम्हाला कसा अँगल चेंज केलेला आहे ह्या प्रश्नाच्या रिलेटेड 2019 मध्ये आपल्याला विचारलं, पहिलं सेशन, आणि पहिल्या सेशन मध्ये कोण ब्रिटिश अधिकारी प्रेझेंट होते. त्यानंतर 2019 मध्येच विचारलं की मुंबईमध्ये खालीलपैकी कोणकोणतं अधिवेशन झालेलं आहे. 2022 मध्ये प्रश्न विचारला, काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्यांच्या अध्यक्षाची नावे जोडायला. तिसरं जर बघितलं, तिसरे काँग्रेस अधिवेशन मद्रास, आणि आपला या वर्षीचा प्रश्न काय उत्तर आहे त्याचं, बदरुद्दीन तय्यबची. आला. आता पुढे बघा, ह्याच प्रश्नाचा अँगल 2023 मध्ये कसा बदललाय. इथे काय म्हटले त्यांनी, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. 2023 मध्ये अँगल चेंज केला, 5वं, 7वं, 11वं आणि 13वं. एक अजून लक्षात घ्या, मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती हे सर्व कुठे आहेत, महाराष्ट्रात. म्हणजे महाराष्ट्रावरती एक्झामिनरचा फोकस जास्त आहे. त्यानंतर भूगोलाचा एक प्रश्न पाहूयात. आता हे भूगोलाचं आपल्याला उत्तर ते दक्षिण रेंजेस जे आहेत त्यांचा क्रम लावा, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. हा प्रश्न त्याच प्रश्नावरून इन्स्पायर आहे. आता पहिले हा प्रश्न बघा फक्त. ठीक आहे, आता ह्या प्रश्नाला 2019 मध्ये एक्झामिनरनं कसा विचारलेला होता. महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर लावा. अजंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव. आणि हा प्रश्न पहा, रायरेश्वर, शंभू महादेव, सातपुडा, हरिश्चंद्र बालाघाट, गोदावरी, तापी.
सात माळा अजिंठा. फक्त फ्रेमिंग चेंज केली. यामध्ये प्रश्नानं म्हणजे ह्या वर्षी एक्झामिनरनं काय केलंय, प्रश्नाला नॉर्थ ते साऊथ असा सिक्वेन्स मध्ये लावा नाही म्हटलं, बरोबर आहे का चूक आहे एवढंच विचारलंय. आणि ऍडिशनली काय केलं, दोन स्टेटमेंटला दोन कन्सेप्टला मिक्स करून एक मोठं स्टेटमेंट करून असे 8 स्टेटमेंट तुम्हाला दिलेत. ठीक आहे. आता आपण आपल्या पीवायक्यूच्या आधारावरती जी रिव्हिजन सिरीज चालू केली होती त्याच्यामध्ये पण आपण डिस्कशन केलेलं होतं. ओके. हे स्क्रीनशॉट फक्त मी तुम्हाला रेफरन्स साठी दाखवतोय, कोणतं क्लेम मी करत नाही की मी असं केलेलं आहे. ठीक आहे. फक्त पीवायक्यू ची अंडरस्टँडिंग आपल्याला कशी पाहिजे, कशा आपल्या नोट्स पाहिजेत त्याच्यावरती फोकस आहे. आता 2011 2011 ची जनगणना एक्झामिनर फेवरेट टॉपिक आहे. हर वर्षी कितीतरी प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. इवन म्हणजे स्क्रीनशॉट पण तुम्हाला कमी पडतील एवढे आहेत. प्रत्येक वर्षी आपल्याला राज्यसेवा असो, ग्रुप बी असो, ग्रुप सी असो, 2011 किंवा 2001 जनगणनेवरती वेगवेगळ्या रूपामध्ये प्रश्न पाहायला मिळतात. आता फक्त एक्झामिनर काय करतोय, अँगल चेंज करतोय. 2020 मध्ये कसा विचारला, डेन्सिटी वरती प्रश्न विचारलेला होता, घनतेवरती. 2021 मध्ये प्रश्न विचारला 1981 2011च्या कालावधीमधील भारतीय लोकसंख्याचा वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवितो. ठीक आहे. आपल्या पीवायक्यूच्याच आधारावरती आपण ही एक सिरीज बनवली होती, तिथं डिस्कशन पण केलेलं आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, राजकोषीय त्रुट म्हणजे. आता हा अर्थशास्त्राचा प्रश्न आहे. राजकोषीय त्रुट, फिस्कल डेफिसिट. आता हा प्रश्न तुम्ही बघितला तुम्हाला लक्षात येऊन जाईल की हा प्रश्न तर पीवायक्यूचाच आहे, पण लक्षात घ्या. ठीक आहे. याचा आन्सर पण तुम्ही टिक करता, नो डाऊट, काही प्रॉब्लेम नाही. पण एक गोष्ट समजून घ्या, याच्या आधी एक्झामिनरनं प्रश्न कसा विचारलेला होता 2019 मध्ये, मध्यावर्ती राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्देश, ज्याचं उत्तर ऑप्शन सी होतं. पण ऑप्शन बी बघा, राजकोषीय त्रुटीत वाढ. काय आहे राजकोषीय त्रुटीत वाढ? त्याच्यानंतर 2019 मध्ये प्रश्न विचारलेला होता, भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पनामध्ये रिकाम जागाचा समावेश होतो. ऑप्शन दिलेले तेवढे, भांडवली प्राप्ती, भांडवली खर्च, अंदाजित खर्च, महसूल प्राप्ती, महसूल खर्च. ठीक आहे. आता प्रश्नाकडे वळूयात आपल्या 2025 मध्ये आलेल्या. इथं काय विचारलंय आपल्याला एक्झामिनरनं, पहिल्यांदा इथं ऑप्शन होतं, इथं प्रश्न बनला. आणि इथे बघा, इथे ऑप्शन मध्ये अजून पण इथे ऑप्शन मध्ये, म्हणजे नेक्स्ट टाइम एक्झामिनर काय करणार, याला प्रश्न बनवणार. चान्सेस आहेत का नाही, तुम्ही बघा, पॅटर्न फॉलो करा. मी तुम्हाला म्हणत नाही की असाच येणार आहे, फक्त पॅटर्न फॉलो करा. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण, रिझर्व्ह बँक मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने कोणती. आता रिझर्व्ह बँक एक्झामिनर फेवरेट टॉपिक आहे. त्याचबरोबर करंट अफेअरचा रिलेव्हन्स बघितला तर 90 वर्ष पूर्ण झालेले आहेत रिझर्व्ह बँकला. ठीक आहे. एक्झामिनर काय करतोय, एक्झामिनर तुम्हाला पीवायक्यू बघितला तुम्ही, मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने, तो तुम्हाला ट्रॅप मध्ये टाकायला आहे की तुमचे कन्सेप्ट चेक करतोय, तो संख्यात्मक आहेत का गुणात्मक साधने आहेत, ते तुम्हाला खरंच कन्फर्म माहित आहेत का, का तुम्ही एक्झाम प्रेशर मध्ये ह्या पीवायक्यू ला ओव्हर कॉन्फिडंट तर घेत नाही येत. आता याचा रेफरन्स पहा इथे, 2022 मध्ये प्रश्न विचारलेला होता, मौद्रिक उपाय नाही म्हणून. ठीक आहे. ऑप्शन पहा, बँक दर, नैतिक, रोख राखीव, वैधानिक रोखता, बँक रेट मोरल, त्याच्यानंतर CRR आणि SLR. ऑप्शन मध्ये पण बघा, इथं रिव्हर्स रेपो, ओपन मार्केट, क्रेडिट ऑथॉरिटी. ठीक आहे. आपल्या डिस्कशन मध्ये पण आपण हे ऑलरेडी बघितलं होतं, राजकोषीय तूट काय असते, प्राथमिक तूट, महसूल तूट. आणि हे जे पण कन्सेप्ट आहेत हे पूर्ण पीवायक्यू वरूनच आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर रेव्हेन्यू वर्सेस कॅपिटलचं पण कन्सेप्ट आपण समजून घेतलं. आता पुढचा प्रश्न आहे पॉलिटीचा, भारताच्या संविधानामध्ये कोणती गोष्ट कोणत्या देशाकडनं घेतलेली आहे. 2012 ते 2016 मध्ये यावरती खूप वेळेस प्रश्न विचारलेले डायरेक्टली. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडासा ट्रेंड बदलला एक्झामिनरनं. आता मी तुम्हाला 2012 ते 16 मधले प्रश्नाची स्क्रीनशॉट नाही दाखवणार, मी तुम्हाला दाखवणार आहे की एक्झामिनरने 2019 मध्ये कसा प्रश्न फिरवलेला आहे. कारण की तुम्ही पीवायक्यू बघितलेलंच आहे आणि तुम्हाला माहित पण आहे, पण एक्झामिनरनं अँगल कसा चेंज केलेला आहे. याच्या आधी आपल्याला वन लाईनर मध्ये प्रश्न विचारला जायचा, यावेळेस त्यांनी मॅच द पेअर मध्ये विचारलं. मॅच द पेअर मध्ये विचारलं, आपल्या पीवायक्यूच्या आधारावरून लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये आपण हे डिस्कशन केलं.
पण मुद्दा आहे 2019 मध्ये कसा प्रश्न विचारलेला होता. तर भारताशिवाय अन्य कोणत्या देशा अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची यादी समावेश केलेली आहे. आता बघा, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की मूलभूत कर्तव्य आपण USSR कडनं घेतलेलं आहे, सोव्हिएत युनियन कडनं, म्हणजे आजचा रशिया. पण ऑप्शन मध्ये तर रशिया दिसणं. तुम्ही समजून नाही घेतलं की भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची यादी समावेश केलेली आहे. आपण कसं कन्फ्युजन होतो, यार मूलभूत कर्तव्य देशाचं नाव दिलंय म्हणजे कोणत्या देशाकडनं घेतलेलं आहे. मग आपला माइंड कसा चालतो, यार मूलभूत कर्तव्य म्हणता म्हणता आपण त्याला मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट कडे वळून जातो. आणि फंडामेंटल राईट आपण अमेरिकेकडनं घेतलेलं आहे. एक्झामिनर आपल्याला ह्या ट्रॅप मध्ये फसवतो. उत्तर काय आहे? जपान त्याचं. आता पुढचा प्रश्न आहे, अल्युमिनियम चे प्रमुख खनिज कोणते? आता अल्युमिनियम मध्ये बॉक्साईड वापरतो, हे आपण भूगोलामध्ये पण पाहिलेलं आहे, सायन्स मध्ये पाहिलेलं आहे. ओके. आता एक्झामिनरनं कसा प्रश्न याच्या आधी बनवलेला होता 2021 मध्ये, की कोणतं असं मेटल आहे, कोणतं असं मिश्र धातू आहे ज्याचा उपयोग विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगामध्ये वापरला जातो? उत्तर होतं अल्युमिनियम. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झामिनरचा फेवरेट टॉपिक, वनस्पतीचा गट, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म. ठीक आहे. एक्झामिनरनं काय केलेलं आहे इथे, आता याचा रेफरन्स पहा. 2021 प्रश्न क्रमांक 55 मध्ये जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, सायलोफायटा, ब्रायोफायटा. 2022 प्रश्न क्रमांक 82 मध्ये पण बघा, जिम्नोस्पर्म, ट्रेचिओडाइड आणि क्रिओगॅट. 2020 मध्ये पण प्रश्न पहा, जिम्नोस्पर्म, थॅलोस्पर्म, त्याच्यानंतर अँजिओस्पर्म आणि ब्रायोस्पर्म. म्हणजे सांगायचा उद्देश एकच आहे की एक्झामिनर काय करतोय, PYQ चा अँगल बदलतोय, तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन मध्ये टाकतोय. आणि तुम्ही PYQ बघितला की ओव्हर कॉन्फिडंट होतात, आणि ओव्हर कॉन्फिडंट होऊन तुम्ही माहित असणाऱ्या गोष्टी पण तुम्ही चुकीच्या करता. ठीक आहे. म्हणजे बेसिकली आपण या लेक्चर मध्ये काय शिकलो? बघा, PYQ ओळखीचा असणं सुरक्षित नाही. बघा, फक्त तुम्ही PYQ ओळखायला सुरक्षित नाही, जोपर्यंत तुम्ही त्याला व्हेरिफिकेशन करत नाही तोपर्यंत तुमचा PYQ हा सुरक्षित नाहीये. तुम्ही PYQ ला 1 सेकंद थांबवलं, व्हेरीफाय केलं, आन्सर दिलं, म्हणजे तुम्ही एक्झामिनरच्या ट्रॅपला ओळखलं आणि बरोबर लॉजिक देऊन आन्सर टिक केलेला आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट अटेम्प्ट साठी कसा माइंडसेट ठेवायचा, पुढच्या अटेम्प्ट मध्ये आपण जास्त अभ्यासावर भर नाही द्यायचं फक्त, तर आपण फोकस करूयात डिसिप्लिन वरती. PYQ वाटला तरी थांबा, व्हेरीफाय करा, व्हेरीफाय करून मार्क करा आणि पुढे चला. आता PYQ म्हणजे काय आणि PYQ म्हणजे काय नाही? बघा, ह्या लेक्चरचा उद्देश PYQ परत सांगणं नव्हतं. बघा, मी याच्या आधी तुम्हाला खूप वेळेस सांगितलं की हा प्रश्न ह्या PYQ मधून आलेला आहे, तुम्ही पण बोर झाला असाल की यार काय परत परत सांगायला. पण उद्देश एकच होता की एक्झाम हॉल मध्ये तुम्ही डिसिजन बरोबर घेताल म्हणून. ठीक आहे. PYQ मध्ये आपण थोड्या अँगल कसा चेंज होतो यावरती फोकस होता. तर एक्झामिनर PYQ वापरतो तुम्हाला फसवण्यासाठी नाही, तर तुमची सवय चेक करण्यासाठी. व्हेरिफिकेशनची सवय लावली तर तुम्ही PYQ च्या ट्रॅप मध्ये फसणार नाही. ठीक आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही फीडबॅक द्यायचा असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.